प्रेज लॉर्ड. परमेश्वर, आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो की पुन्हा एकदा आज प्रभूनं तुमच्या समोर मला उभा केलेला आहे प्रियानो. आणि ज्या सिरियल आम्ही सुरुवात केलेला आहे की जीवनात आत्मिक फळ येण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. परमेश्वर प्रत्येकाशी तरी तो बोलत आहे. आणि हा दुसरा भाग आहे. याच्या अगोदरचा भाग जर तुम्ही पाहिलेला नसाल तर आमच्या चॅनलवरती तुम्ही तो पहिला भाग पाहू शकता की जिथं आत्मिक फळ येण्यासाठी किंवा आत्मिक उन्नती होण्यासाठी कोणती गोष्टीची आवश्यकता आहे या पहिल्या भागामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तर नक्कीच पहिला भाग तुम्ही पहा ज्या ज्या लोकांनी पाहिलेलं नसेल, जेणेकरून आम्हाला समजेल की आत्मिक जीवनात आम्ही फळ कशा रीतीनं द्यावं किंवा आत्मिक जीवनामध्ये मी कसं वाढावं या गोष्टी आम्हाला समजतील. तर या चला आजचा दुसरा भाग पुन्हा एकदा आपण सुरू करूया. देवाच्या आत्म्याला आपल्या आमंत्रित करूया. पवित्र आत्मा आजच्या या भागाचा तो ताबा घेऊ दे. आजच्या सर्व गोष्टीचा तो ताबा घेऊ दे. कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही शून्य आहोत प्रियानो. या आम्ही आमचे नेत्र बंद करूया. या आम्ही प्रभूच्या समोर येऊया. आम्ही प्रार्थना करूया. हालेलुया. ओ राबा शाखांदा राबा साबा रियांतेबे शेखेरेबे. हालेलुया, 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 हालेलुया. ओ पवित्र आत्म्या, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्याकडे येत आहे. पवित्र आत्म्या, आम्हाला तू त्या ठिकाणी सहाय्य कर. आज आमच्याशी बोल. आत्मिक फळं आम्ही कशा रीतीने द्यावीत, आत्म्यामध्ये आम्ही कसं उन्नत व्हावं यासाठी आजच्या गोष्टी आम्हाला प्रकट कर. आणि कोणत्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असणं आवश्यक आहे आणि कोणत्या गोष्टी आम्हाला समजणं आवश्यक आहे पित्या, त्या गोष्टी बोल. प्रत्येक जे लोक आज सहभागी झालेले आहेत प्रत्येकाशी बोल देवा. होय बापा, यशया 55:11 प्रमाणे जो वचन बापा त्याच्या जीवनामध्ये ते कार्य करू दे आणि फळ घेऊन येऊ दे यासाठी मी प्रार्थना करताय. न समजू दे यासाठी कार्य करणाऱ्या सैतानाला मी धमकावते येशूच्या नावात. अडखळणं मी तोडतो येशूच्या नावात. स्तोत्र 81:10 मध्ये पित्या तू म्हटलास की तू आपलं मुख चांगलं उघड म्हणजे मी भरीन. ते शब्द माझ्या मुखामध्ये घाल पित्या आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. ओ राबा शाखांदा राबा साबा, जो गौरव होऊ दे पित्या. प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. यस, परमेश्वर मी धन्यवाद देतो प्रियानो. आजच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही आहोत की आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही करणं आवश्यक आहे. या आज पाहूया वचन काय सांगतं. मत्तय याचा 13वा अध्याय आणि 23 वचन काय सांगतं आम्ही पाहूया. मत्तय याचा 13वा अध्याय 23 वचन. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतोच देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. यस, आमच्या जीवनात आत्मिक फळ येण्यासाठी वचन सांगतं कोणती गोष्ट दुसरी आम्ही करावी. तर वचन सांगते की जो वचन ऐकतो, समजतो आणि त्याप्रमाणे कृत्य करतो त्याच्या जीवनामध्ये फळ येतं प्रियानो. बरेचसे लोक आज वचनामध्ये कमजोर आहेत. वचनाच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत नाही. नव्या करारामध्ये किती पुस्तकं आहेत, जुन्या करारामध्ये किती पुस्तकं आहेत, कोणी कोणी ते लिहिले, कोण कोण त्याच्या पाठीमागं लेखक आहे हे सुद्धा कितीतर विश्वासल्या लोकांना माहीत नाही. जेव्हा संदेश मंडळांमध्ये सांगितला जातो त्यावेळी एखादा सेवक म्हणे की चला आम्ही जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी हबक्कूच्या पुस्तकामध्ये जाऊया किंवा नहूमच्या पुस्तकामध्ये पाहूया, तर बरेचसे लोक नव्या करारामध्ये शोधत असतात. बऱ्याचशा लोकांना ते पुस्तक सापडत नाही. याचा अर्थ काय की पवित्र शास्त्र देवाचं वचन जाणून घेण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारे कष्ट केलं नाही, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रयत्न केले नाहीत की देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये समजून घ्यावं. आत्मिक फळ येण्यासाठी जर वचन आमच्या जीवनामध्ये नाही प्रियानो तर फळ कधी येणार नाही. तर फळ आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीही पाहू शकत नाही. कारण मी गेल्या भागामध्ये सुद्धा सांगितलं होतं की त्या ठिकाणी जर आत्मिक फळ नसेल तर त्या व्यक्तीची गॅरंटी नाही की तो स्वर्गामध्ये जाऊ शकेल. आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये असणं किती महत्वाचं आहे प्रियानो. वचन बरेचसे लोक समजून घेत नाही. एखाद्या भावाला, एखाद्या बहिणीला विचारलं की ब्रदर तुम्ही संदेश ऐकलाय का मंडळीमध्ये? हो ऐकला ना, खूप छान होता. पास्टरनी खूप छान शिकवलं, सिस्टरनी खूप छान शिकवलं, ब्रदरनी खूप छान सांगितलं. बघा मग काय सांगितलं होतं, काय सांगितलं तेवढं लक्षात नाही. बघा आम्ही एका दिवसामध्ये विसरून जातो.
कधी कधी लोक चर्चमधून बाहेर पडल्यानंतर विसरून जातात, लक्षात त्यांच्या राहत नाही. का? कारण संदेश सुरू असताना सुद्धा त्या लोकांचं लक्ष देवाच्या वचनाकडे नसतं. प्रिय लोकांनो, देवाच्या वचनाकडे ते पाहत नाहीत, लक्ष देत नाहीत, समजून घेत नाहीत. आणि बरेचसे लोक लिहून घेतात. जेव्हा देवाचा सेवक वचन सांगत असतो, बरेचसे लोक लिहून घेतात. पण तो लिहून घेतल्यानंतर घरामध्ये गेल्यानंतर ते उघडत नाहीत ती वही. पुढच्या रविवारीच त्या वहीला ते हात घालतात. त्याचं चिंतन मनन वचनाचं कधी करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बऱ्याचशा त्या ठिकाणी विश्वासाच्या जीवनामध्ये वचनाच्या वेळी त्यांना झोप येते, कंटाळा वाटतो, पेंगत बसतात, गप्प्या मारत बसतात, मंडीतून उठून जातात, बाहेर कॉर्नर मध्ये, बाहेर पार्किंग मध्ये त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करत बसतात. पण वचनाची किंमत त्यांना नाही आहे. जो कोणी वचनाला किंमत देत नाही प्रियानो, त्याच्या जीवनामध्ये कधी फळ येत नाही. कारण स्तोत्र 138 आणि दुसरं वचन जर तुम्ही वाचाल, परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतोय की मी माझ्या नावापेक्षा सुद्धा वचनाची थोरवी वाढवलेली आहे. वचन दिवा आहे, वचन प्रकाश आहे, वचन मार्ग आहे, वचन तलवार आहे, वचन हातोडा आहे, वचन अग्नी आहे, वचन 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 सर्व काही आहे. पण वचन आम्हाला समजत नाही. मला ते समजत नाही म्हणून वाचत नाही. बरेचसे लोक त्या ठिकाणी एक्सक्यूज देतात. बरेचशे लोकांना त्या ठिकाणी वचन वाचताना झोप येते, पेंगतात ते. आणि सैतानाला माहित आहे की जर हा विश्वासणारा व्यक्ती माझ्या बरोबर जर लढू शकतो एकच हाताराद्वारे, ते म्हणजे वचन आहे. आणि ते वचन याला समजून द्यायचं नाही. देवाचं प्रेमपत्र याला समजून द्यायचं नाही. देवाची अभिवचन याला समजून द्यायचं नाही. याचा अधिकार कुठं आहे त्याला समजून द्यायचं नाही. आणि सैतान लोकांना कन्फ्युजन मध्ये टाकत आहे. बरेचसे लोक त्या ठिकाणी वचन वाचत नाहीत, वचनाकडे लक्ष देत नाहीत. मंडळीमध्ये आलेल्या असताना सुद्धा पाठीमागे बसतात आणि गप्पा गोष्टी करत बसतात. कधी संदेश संपणार, कधी संदेश संपणार, कधी संदेश संपणार. आणि जाताना त्या सेवकाची निंदा करून सुद्धा जाणार. काय संदेश आला? कंटाळवाणी होता. अरे संदेश कंटाळवाणी नव्हता, तू त्या ठिकाणी कंटाळवाणी तू बसलेला आहेस. बरेचसे लोक चर्चला येताना पवित्र शास्त्र घेऊन येत नाहीत. मोबाईल मध्ये पवित्र शास्त्र बघतात. एका घरामध्ये 5-5 लोक असतात, 6-6 लोक असतात, पण पवित्र शास्त्र एकच असते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. वचन आम्ही वाचूया, त्यानंतर पुढे आम्ही जाऊया. स्तोत्र 138 आणि दुसरं वचन काय सांगतंय? येस. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तो आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. स्पष्टपणे स्तोत्र करता म्हणतोय, देवा तुझ्या नावापेक्षा तुझ्या वचनाची थोरवी तू अधिक वाढवलेली आहेस. वचन स्पष्टपणे सांगतं प्रियानो. देव स्वतः त्याच्या वचनाला एवढा आदर देतो, एवढा त्याचा तो रिस्पेक्ट करतो. पण तो आज आम्ही त्याच्या वचनाविषयी आम्हाला काळजी नाही. बरेचशे लोकांनी पवित्र शास्त्राला एक पाकिट केलंय. अगं मम्मी, हे लाईटचं बिल आलं, कुठे ठेवू? अरे बायबल मध्ये ठेवू, पवित्र शास्त्रामध्ये ठेवू, तिथं सापडतंय. बरेचशे लोक लाईटचं बिल पवित्र शास्त्रामध्ये. बरेचशे लोकांनी त्या ठिकाणी पवित्र शास्त्र त्या ठिकाणी पाकिट केले पैसे ठेवायचं. बरेचशे लोक त्याच्यामध्ये पैसे ठेवतात. बरेचसे लोक त्या ठिकाणी पवित्र शास्त्राचा आदर करत नाहीत, त्याला सन्मान ते देत नाहीत. कुठंही ते घरामध्ये पडलेलं असतं, कशा रीतीनंही त्याचा वापर केला जातो. त्याच्यावरती बरेचशी पुस्तकं ठेवली जातात, मोबाईल ठेवला जातो आणि काय 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 त्याच्यावरती ठेवून पवित्र शास्त्र त्या ठिकाणी त्या दबलं जातं. त्याचा आदर नाही आहे. इतर जे लोक त्या ठिकाणी प्रभूला ओळखत नाहीत, त्यांच्या ग्रंथाचा किती ते सन्मान करतात. त्याला ठेवण्याची विशेष जागा असते, त्याला बंद करायची, त्याला त्या ठिकाणी बंद करून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी विशेष कापड वापरतात, विशेष स्टँड त्यासाठी घेतलं जातं आणि त्याचा सन्मान करतात. नाही, अंघोळ केल्याशिवाय हात लावायचं नाही, अशुद्ध रीतीने हात लावायचं नाही, महिलांना त्या ठिकाणी अशुद्ध रीतीने हात लावू देत नाहीत. एवढा त्यांचा ग्रंथाचा सन्मान ते करतात. परंतु आमच्याकडे जिवंत देवाचं वचन असून सुद्धा आम्ही त्याचा सन्मान करत नाही आहे. पवित्र शास्त्राची आम्ही काळजी न घेणार लोक आहोत. बरेचसे लोक पवित्र शास्त्र लेकराच्या हातात देतात. ते लहान मुलगा ते त्याची पानं फाडून टाकते. असू दे लहान आहे हो, काय नाही, लहान आहे.
अरे आम्ही कधी त्याचं गांभीर्य समजणार? ते देवाचं जे वचन जे अनमोल आहे त्याच्याविषयी आमच्या जीवनामध्ये कधी गंभीरपणा येणार? बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये देशांमध्ये पवित्र शास्त्राला बंदी आहे, तिथल्या विश्वासाच्या लोकांना वाचायचं आहे पण वाचायला मिळत नाही आहे. ते दुःखी आहेत की पवित्र शास्त्र माझ्याकडे नाही. बरेचसे लोक तरीके गुप्तरित्या पवित्र शास्त्र वाचतात, पानं फाडून एक 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 फॅमिली ती वाचत जाते. का? त्यांना आदर आहे. आम्हाला आदर नाही, आम्हाला फुकट मिळालं. कुठेही पडलेलं असतं, वाळवी खाते. बरेचसे लोक घरांमध्ये पवित्र शास्त्राचा ढीक लागलेला असतो, नवाकाराचा ढीक लागला असतो, लोकांना वाटत नाहीत, लोकांना देत नाहीत, वाळवी लागते, पडून राहते. तसंच काय करतोय आम्ही? एक परिवार जो मंडळीमध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी तो पुढे असायचा, तो नेहमी काम करायचा पुढे जाऊन, अग्रेसर असायचा सर्व गोष्टीमध्ये. नवीन परिवार होता, नवीन पती पत्नी होते, नवीन दाम्पत्य होतं आणि पाळक साहेबांना सुद्धा त्यांच्याविषयी आदर होता. हे देवाच्या सेवा कार्यामध्ये पुढे आहेत, ते कार्य करत आहेत म्हणून. आणि मग त्या परिवारानं, त्या दाम्पत्यानं त्याने एक निर्णय घेतला की 1-2 दिवसानं पाळक साहेबांना आपल्या घरी आपण जेवायला बोलूया. मग देवाचा सेवक येणार आहे म्हणून त्याने त्या ठिकाणी उत्कृष्ट त्या ठिकाणी मेजवानी त्या ठिकाणी तयार केली, टेबल सजवला, मेज तो सजवला आणि चांगले चांगले त्या ठिकाणी त्यांनी डिशेस बाहेर काढलेत, चांदीचे त्या ठिकाणी चमचे बाहेर काढलेत. आज सेवक येणार आहेत, पाळक साहेब येणार आहेत, आम्ही त्यांना उत्कृष्ट सगळ्यात भारी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सर्व्हिस द्यायची, सगळं भारी आम्ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं. या परिवाराच्या, या पती-पत्नी जीवनामध्ये त्या गोष्टी होत्या. पाळक साहेब आलेत, जेवण त्या ठिकाणी वाढण्यात आलं, जेवण त्या ठिकाणी सुरू झालं, काही गोष्टी इकड तिकडच्या झाल्या, बोलणं झालं. मग पाळक साहेब उठलेत आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना केलीत जेवण संपल्यानंतर आणि ते घरी गेलेत. मग ते पती पत्नी आत आलेत, पत्नी इकडे आवरावरी करत होती, पती त्या ठिकाणी एका ठिकाणी बसून तो काही तर काम करत होता. आणि मग ती करत असताना अचानक ती ओरडली, अहो अहो इकडे या, जरा इकडे या, पटकन या. याला म्हणलं काय झालं? पटकन तिचा पती आला आणि म्हणलं काय झालं बाई, अगं अशी का तू ओरडा लागल्यास? ती म्हटली, बघा इथं चांदीचे चमचे आपण काढलेले होते, त्यातला एक चांदीचा चमचा इथं नाही आहे. पास्टरनी एक चांदीचा चमचा तो चोरून नेलेला आहे. ही पत्नी आपल्या पतीशी बोलली. आता पत्नी बोलत आहे, प्रिय पत्नी आहे, आवडती पत्नी आहे. लगेच या बाबाने विश्वास ठेवला. एवढा वर्ष त्या पाळकाला तो ओळखत होता, पाळकाला जाणत होता, पाळकानं त्याच्या करिअर विषयी, त्याच्या विवाहाविषयी बरेचसे प्रयत्न केलेत, प्रार्थना केलेत, आपले गुडघे झुजवलेत, आपले अश्रू प्रभू समोर ढाळलेत. आणि लगेच पत्नी आल्यानंतर एवढ्या वर्ष जे सेवक त्याच्याबरोबर विश्वासू राहिला, त्याच्या विषयीच्या मनामध्ये डाऊट आला. कधी कधी आमच्या जीवनामध्ये पण असंच होतं. जो वर्षानुवर्ष जो पाळक आमच्यासाठी प्रार्थना करत आहे, वर्षानुवर्ष आमच्यासाठी अश्रू ढाळत आहे, वर्षानुवर्ष तो मध्यस्थी करत आहे, जेव्हा आम्ही त्याला फोन करू त्यावेळी तो आमच्याशी त्या ठिकाणी वचनाद्वारे मार्गदर्शन करत आहे. आणि आम्हाला कधी कधी त्या ठिकाणी आम्हाला किंमत वाटत नाही त्याची, आम्हाला इतर गोष्टी त्याच्याविषयी प्रिय वाटते. काय आपलं रोजच आहे, नेहमीच आहे, ते वेगळं आहे, तो वेगळा आहे, तो आहे ना तो वेगळा आहे, बघा ते वेगळं आहे. बरेचसे लोक आज आपल्या ज्या सेवकानं त्यांना उभा केलं, वचनामध्ये त्यांना चालवलं, त्यांना ते आदर देत नाहीत, त्यांचा सन्मान ते करत नाहीत. दुःखाची गोष्ट आहे. जर आशीर्वादित तुम्हाला व्हायचं आहे, तुमच्या सेवकाचा सन्मान करणं किती महत्वाचं आहे. हा त्या ठिकाणी व्यक्ती म्हटला की पाळकानं खरोखर चांदीचा चमचा चोरून नेला. आणि मग काय झालं? आणि मग यांच्या मनात तो डाऊट राहिला. रात्रभर विचार करत आले, पास्टरने असं का केलं, पास्टरने असं का केलं, पास्टरने असं का केलं, पास्टरने असं का केलं, चमचा चोरून नेला, पाहिजे असं आम्हाला सांगितलं असतं, आम्ही दिला असता, एवढा त्यांना आवडला होता, काय दिलाच होता, असं का केलं? आठवडाभर त्या ठिकाणी त्याच्या मनामध्ये डाऊट होता, ते विचार सुरू होता. त्या ठिकाणी आठवडाभराच्या प्रार्थनेला ते गेले नाहीत, सेवा करायला गेले नाहीत, उपास प्रार्थनेला गेले नाहीत, सहभागीमध्ये मंडळीच्या ते गेले नाहीत. पाळकांनी सुद्धा विचार केला, कदाचित ते म्हणले काहीतरी कामामध्ये हे असतील म्हणून आले नाहीत. रविवारच्या भक्तीला ते जेव्हा ते आलेत, ते नेहमी पुढे येऊन लवकर येऊन सर्व काम करायचेत, पण तो ह्यावेळी लेट गेलेत, पाठीमागं बसलेत, लवकर निघालेत, पास्टरना भेटले नाहीत, गडबडीने उठलेत, वचनाकडे लक्ष नव्हतं, अस्वस्थ होते आणि उठून गेलेत. पालकांचं लक्ष त्यांच्याकडे होतं. हे असे का वागत आहेत, अशा रीतीनं का त्यांचं जीवन आहे? ठीक आहे, पास्टर त्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला भेटता आलं नाही, त्याच्याशी बोलता नाही, बरेचसे लोक त्याच्याकडून प्रार्थना करून घेत होते. ते गेला परिवार. दुसऱ्या आठवडी पण तसंच, तिसऱ्या आठवडी पण तसंच. पालकाने पाहिलं शेवटी त्यांना त्या ठिकाणी भेटण्याचा निर्णय घेतला आणि ते घरी गेले.
आणि म्हटलं तुम्ही असं का वागत आहात? तुम्ही त्या ठिकाणी अग्रेसर असलेले लोक, भक्तीमध्ये, सेवा कार्यामध्ये, सहभागितेमध्ये, आणि असं का वागत आहात? त्याची पत्नी त्या व्यक्तीची म्हणली, पालक, आम्ही एवढं तुमच्यावरती विश्वास ठेवला, एवढं प्रेम केलं, एवढा आदर केला, तुम्हाला जेवणाला बोलवलं, आणि तुम्ही आमचा चमचा चोरून नेला, चांदीचा चमचा चोरून नेला. आणि ती बाई त्या पास्टरला दोष लावायला लावली. पास्टरने जेव्हा ते ऐकलं, त्याने हसायला सुरुवात केली, हसायला लागलेत. म्हणजे अहो, असं का हसायला लागलाय तुम्ही? त्याला म्हटलं, आज ही तुमची परिस्थिती जी आहे, दोष दाखवण्याची जी वृत्ती तुमच्यामध्ये आलेली आहे, प्रभूच्या कार्यामध्ये पाठीमागे जे तुम्ही जात आहात, जे तुमचं अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे, तुमच्या या सर्व गोष्टीचं कारण काय माहित आहे काय? तर तुम्ही प्रार्थना वैयक्तिक करत नाही, तुमचं पवित्र शास्त्र तुम्ही वाचत नाही, म्हणून अशी तुमची परिस्थिती झाल्या. ते म्हणले, होय बरोबर आहे, आम्ही त्यानंतर पवित्र शास्त्र वाचलंच नाही, आम्ही प्रार्थना केलीच नाही. तुम्हाला कसं समजलं? चल सांगतो म्हणले ते माझ्या बाबा, चल माझ्या लेकरा तुला सांगतो. आणि मग ते म्हणले, ते पवित्र शास्त्र कुठे आण? बघा हे पवित्र शास्त्र. हे म्हटले, ते माझ्या मुला उघड. आणि जेव्हा ते पवित्र शास्त्र उघडलं, त्याच्यामध्ये तो चांदीचा चमचा होता. प्रियानो, तो सेवक म्हटला, मी बळण जाताना तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये चांदीचा चमचा ठेवलेला होता. मला पाहायचं होतं की तुम्ही दररोज पवित्र शास्त्राचं वाचन करणारे लोक आहात काय, देवाच्या वचनाचा आदर करणारे लोक आहात काय, मंडळांमध्ये तुम्ही कामामध्ये अग्रेसर आहात, सहभागितेमध्ये आहे, पण तू काय तुम्ही घरात देवाच्या वचनाचं चिंतन मनन करत आहात काय, हे मला पाहायचं होतं. म्हणून मी तिथं त्या ठिकाणी तो चमचा लपून ठेवला होता. आणि मला समजलं, म्हणजे मग तुम्ही दाखवत आहात, अग्रेसर आहात, सगळ्या गोष्टी करताय, पण तू वैयक्तिक तुम्ही प्रभूच्या सानिध्यात बसून शमूएल सारखं प्रभूला म्हणत नाही की हे प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे, हे तुम्ही बोलत नाही आहे. म्हणून आज तुमच्या मनामध्ये संशय आहे, आज तुमच्या मनामध्ये द्वेष देण्याची त्या ठिकाणी वृत्ती आहे, राग आहे, चिडचिड आहे, अस्वस्थ तुमचं अंतःकरण आहे. का देवाचं वचन तुमच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. अशी परिस्थिती कितीतर विश्वास या लोकांच्या जीवनामध्ये आहे. का त्यांच्या त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये सैतानानं पेरलेलं विषाचं बी निधान म्हणून त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आपल्या त्या ठिकाणी परिवाराविषयी, पतीविषयी, नातेवाईकाविषयी, सेवकांविषयी द्वेष, निंदा, मत्सर आणि राग आणि अस्वस्थ मन का आहे? कारण देवाच्या वचनाचं चिंतन मनन करण्यासाठी आम्ही कमी पडत आहोत. आणि देवाचं वचन या ठिकाणी मत्तई 13:23 मध्ये सांगतं की जो कोणी वचन ऐकतो त्या ठिकाणी तो समजून घेतो आणि त्याप्रमाणे तो करतो, तो फळ देतो. फळ द्यायचं आहे काय? देवाचं वचन आहे काय तुमच्याकडे? देवाच्या वचनाचा सन्मान तुम्ही करत आहात काय? देवाच्या वचनाचा आदर तुम्ही करत आहात काय? बऱ्याचशा ठिकाणी मीटिंग त्या ठिकाणी भरले जातात आणि बरेचसे लोक त्या मीटिंगला जातात आणि त्यांचा स्टेटस त्या ठिकाणी असल्या नृत्याचा, गीतांचा त्या ठिकाणी ते स्टेटस त्या आपल्या मोबाईलवरती लावतात. चांगली गोष्ट आहे, मी म्हणत नाही तुम्ही लावू नका, परंतु असे थोडके लोक मी पाहिलेले आहेत. त्या ठिकाणी एखादा देवाचा सेवक, सेविका जे वचनातून लोकांना बोध करत असते, त्याचा स्टेटस लावणारे थोडे लोक आहेत. त्याला त्या मीटिंग मधला डान्स आवडतो, उड्या मारणं आवडतं, गीत आवडतात, पण देवाचं वचन जेव्हा येतं त्यांना कंटाळा वाटतो. बरेचसे लोक मीटिंग सोडतात आणि बाहेर जाऊन त्या ठिकाणी जे स्टॉल लागलेले असतात, पुस्तकाचे वेगवेगळ्या गोष्टीचे, त्या स्टॉलवरती बसतात, खरेदी करायला जातात. का? देवाच्या वचनाचा आदर त्यांच्या जीवनामध्ये नाही आहे. देवाच्या वचनाला ते सन्मान करत नाहीत. जर फळ द्यायचं आहे प्रिय लोकांनो, फळ आमच्या जीवनामध्ये जर यायला पाहिजे, तर वचन आमच्या जीवनामध्ये आहे काय? वचनाचा अभ्यास आम्ही करत आहोत काय? वचनाविषयी आम्ही त्या ठिकाणी गांभीर्य आमच्या जीवनामध्ये आहे काय? हे पाहणं किती महत्वाचं आहे. वचन सांगतं, ज्यानं वचन ऐकलं, समजून घेतलं, तो फळ देतो. अनुवादाच्या 30व्या अध्यायामध्ये 16 वचन काय सांगते? अनुवाद याचा 30वा अध्याय 16 वचन. तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याच्या आज्ञा, विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तिथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. जर
परमेश्वराच्या आज्ञा जो परमेश्वर आम्हाला देत आहे, जर ते आम्ही पाळत आहोत, वचन सांगते तू जिवंत राहून बहुगुणित होशील. तुमचं आत्मिक फळ तुमच्या जीवनामध्ये जर यायला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये ते आत्मिक फळ जर बहुगुणित व्हायला पाहिजे, तुमच्या लेकरांमध्ये सुद्धा ते आत्मिक फळ जर असणं आवश्यक आहे, तर देवाच्या वचन आम्ही पाळणारे लोक असलं पाहिजे, आज्ञा पाळणारे लोक आम्ही असलं पाहिजे. आज आमच्या लेकराच्या जीवनामध्ये काय पेरत आहोत? किती आई वडील आहेत की जे लेकराला त्या ठिकाणी देवाचं वचन पाठ करायला सांगतात. आणि स्तोत्र 23 तू पाठ कर, आणि स्तोत्र 100 तू पाठ कर, अरे मत्थईचं काही वचन तू पाठ कर, मी तुला हे गिफ्ट देतो, तुला ते गिफ्ट देतो, तू कर. किती लोक आहेत, किती आई वडील आहेत आपल्या लेकराला अशा प्रकारे उत्तेजन देत आहेत. आम्ही मागितल्यानंतर त्या ठिकाणी लाख, 1.25 लाख, 50,000, 70,000चा मोबाईल आम्ही लोक लेकरांना घेऊन देतो लगेच. मग किती आई वडील आहेत देवाच्या वचनाविषयी आपल्या लेकरांमध्ये ते पेरत आहे. तू वचन वाच. तुझ्या जीवनामध्ये तुला आशीर्वाद जर व्हायचा आहे, तुझ्या जीवनामध्ये तुझं जीवन त्या ठिकाणी उंच व्हायला पाहिजे, तर वचन वाच. माझ्या मुला, एक मोठी शिदोरी आहे, मी आज तुला शिकवत आहे, तू वाच. किती आई वडील आहेत प्रियानो, किती आई वडील आहेत. वचन स्पष्टपणे सांगतं, या ठिकाणी मोशे स्पष्टपणे इस्रायल लोकांशी बोलत आहेत, जी आज्ञा मी आज तुला देत आहे तू पाळ, त्या जिवंत तू राहशील, तू बहुगुणित होशील, तुझं बीज वाढेल, तुझं बीज खराब होणार नाही, तुझं फळ तुझं खराब होणार नाही, ते वाढेल, तू बहुगुणित होशील. किती लोक आहेत की देवाच्या वचनाचा सन्मान करतात. जर देवाचं त्या ठिकाणी वचन तुमच्या जीवनामध्ये आहे, तुम्ही नक्कीच फळ त्या ठिकाणी देणार लोक असणार. का देवाचं वचन तुम्हाला पवित्र शास्त्रामधील क्षमा करायचं शिकवेल, दया करायचं शिकवेल. कशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये एखाद्या सेवकाच्या कसे प्रॉब्लेम आले, पोल कोणत्या गोष्टीतून गेला तरी क्षमा करायची वृत्ती. फिलिपची असेल, स्टीफनची असेल, त्याला मारण्यात आलं तरी सुद्धा तो म्हटला ठिकाणी, हे देवा यांचं पाप यांच्याशी तू मोजू नको. देवाच्या बऱ्याचशा वचनाचा उलगडा तुमच्यावरती होईल, बरेचसे वचन तुम्हाला उभा करतील, बरेचशी वचन तुमच्या जीवनातील जे तण वाटेल आहे, जे निधन वाटेल आहे, ते काढून टाकेल, जे देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये काम करेल. प्रियानो, आज देवाचं वचन आम्ही वाचत नाही. बरेचसे लोक वर्षानुवर्ष एकच अध्याय वाचतात. बरेचसे लोक वर्षानुवर्ष स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र. अरे बाबा, 2च पुस्तक आहेत काय त्याच्यात? 66 पुस्तक प्रभूनं का दिली? बऱ्याचशा लोकांना स्तोत्रसंहिता इम्पॉर्टंट वाटते. स्तोत्रसंहिता मला इम्पॉर्टंट आहे, स्तोत्रसंहिता लय छान आहे, नीतिसूत्र मला छान आहे. अरे मग बाबा, बाकीचे पुस्तक काय देवानं टाइमपास म्हणून दिलेले आहेत? नाही. 66 पुस्तकातील प्रत्येक वचनाचा परमेश्वर आदर करतो, आणि त्याचं रहस्य जर आम्ही समजून घेऊन नक्कीच आम्ही आशीर्वादित होईल. प्रियानो, नक्कीच आम्ही फळ देणारे लोक नक्कीच आम्ही असू. वचन स्पष्टपणे सांगतंय, जेव्हा तू माझ्या आज्ञा पाळशील तू बहुगुणित होशील, जो फळ खराब होणार नाही. 2 तिमोथेय 13वा अध्याय आणि 16 वचनामध्ये काय लिहिले आम्ही पाहूया. 3रा अध्याय, 2 तिमोथेय याचा 3रा अध्याय आणि 16 वचन. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण ह्याकरता उपयोगी आहे. माझ्या प्रियानो, आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही फळं घेण्यासाठी आम्ही स्टॉलवरती जातो, व्हेजिटेबल मार्केटमध्ये जातो, तर तिथं असलेलं प्रत्येक फळ आम्ही पाहतो. आम्हाला जेव्हा फळं घ्यायची आहेत, आम्ही त्याचे वास घेतो, कधी कधी म्हणतो जरा यातले टेस्ट मला जर दाखवा ते कसं आहे. आम्ही डोळे झाकून काय पण घेत नाही, खराब झालं तर घेतच नाही आम्ही. पण तो जे चांगलं दिसतं त्यातून सुद्धा आम्ही निवडतो, टेस्ट पाहतो. जर या जगातल्या फळ खाण्यासाठी एवढी आम्ही काळजी घेतो, तर आत्मिक आमच्या जीवनामध्ये फळ येण्यासाठी आम्ही काय काळजी घेत आहोत? वचन सांगतं 2 तिमोथेय 3:16 मध्ये, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख, देवाचं प्रत्येक वचन हा सद्बोध आहे, दोष दाखवण आहे, सुधारणूक आहे, नीती शिक्षण आहे, याकरता देवाचं प्रत्येक वचन आहे. बरेचसे लोक मला ते बघा त्या ठिकाणी राईट करणारे वचन मला नको, माझे पाप दाखवणारे वचन मला नको, मला स्तोत्र 23 फक्त पाहिजे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काय उणे पडणार नाही, तो मला युऱ्यागार कुणात बसवतो, पण ते मला नको. देवाचं वचन सांगतं की पाप करशील तर मरशील, ते नको. जसं येशू म्हटला शास्त्र पुरुषांना, अरे तुमचं अंतकरण, मते 15:8 मध्ये, तुमचं अंतकरण माझ्यापासून दूर आहे, मुखानं माझी उपासना करा, तुमचं अंतकरण, ते वचन नको, ते नको. मग स्तोत्र 23 पाहिजे, स्तोत्र 91 पाहिजे, परात्पराच्या गुप्तस्थली बसतो, ते पाहिजे, पण हे नको मला.
देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं ते सुधारणूकसाठी आहे, दोष दाखवण्यासाठी आहे, आमच्या जीवनामध्ये सद्बोध देण्यासाठी आहे. बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा सेवक जो आशीर्वादाच्या फक्त गोष्टी शिकवतो त्याचे संदेश त्यांना आवडतात. आशीर्वाद येतील, आशीर्वाद आशीर्वाद, फ्लॅटवरनं फ्लॅट, गाडीवरनं गाडी, बंगल्यावरनं बंगला, सोन्यावरनं सोनं, हे आवडतात. पण एखादा सेवक म्हणते अरे सापाच्या पिल्ल्यानु बदला, अरे तो सेवक नको 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 नको, त्याचा संदेश नको, त्याचा संदेश नको, हा संदेश पहा, हा संदेश पहा. कधीही आमच्या जीवनामध्ये आम्ही बदलू शकत नाही जोपर्यंत देवाचं शुद्ध प्युअर वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करून घेत नाही. वचन सांगतं, तिमोथेला पौल सांगत आहे की माझे वचन सुधारणूकसाठी, दोष दाखवण्यासाठी, नीतीचं शिक्षण आहे, अनितीचं नव्हे, नीतीचं शिक्षण आहे. परमेश्वराचं वचन स्पष्टपणे सांगत आहे प्रियानो. बरेचशा लोक आज जिवंत देवाच्या सत्य वचनाला सोडून आज बऱ्याचशा चुकीच्या शिक्षणाच्या मागे लागलेले आहेत. बरेचसे कल्ट आज या दिवसांमध्ये उदयास आलेले आम्ही पाहत आहोत. आणि मग जे लोक देवाचं कधी वचनाचं वाचन करत नाहीत, चिंतन करत नाहीत, मनन करत नाहीत, वचनामध्ये शोधत नाहीत, ते लोक अशा लोकांमध्ये अडकतात. अहो त्यांनी मला सुंदर सांगितलं बघा, तिने असं सांगितलं बघा, तिने तसं सांगितलं बघा. कोण लोक फसतात? ही लोक ज्यांनी कधीही देवाच्या वचनाचं चिंतन मनन केलं नाही, 5 वर्ष 10 वर्ष देवामध्ये असतात. बरेचसे लोक आज चुकीच्या कलच्या पाठीमागे झालेले आहेत. बरेचशा चुकीच्या पाठीमागं वचनाचं जे चुकीच्या गोष्टी शिकवल्या त्याच्या मागे आज लोक जात आहेत. का? कारण त्यांनी स्वतः कधीही पवित्र शास्त्रामध्ये त्या ठिकाणी शोधलं नाही. पौल ज्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी त्याने वचन जेव्हा सांगितलं, वचन सांगते त्यातील लोकांनी ऐकलं पौलाचं, पण तो वचनामध्ये जाऊन त्याने शोधलं की असंच आहे काय. देवाचं वचन हे दोष दाखवणं. वचन सांगते ईश्वर प्रेरित देवाच्या अंतःकरणापासून आलेलं ते शास्त्र लेख आहे, ते वचन आहे, ते सद्बोध आहे, ते दोष दाखवणं आहे, सुधारणूक करणार आहे, नीतीचं शिक्षण आहे. आम्हाला ते नको आहे. आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद हो बहुगुणित हो, तो सेवक मग चांगला आहे बघा. तो सेवक एकदम बेस्ट आहे बघा, जो नेहमी आशीर्वाद करतो. या सेवकाचं नको, कारण हे नेहमी आम्हाला कराय त्या ठिकाणी दोष दाखवतो, नेहमी दोष दाखवतो. धन्य जे सेवक जे दोष दाखवणारे असतात. दावीद सुद्धा त्याच्यामध्ये स्तोत्र 145 मध्ये म्हणतोय की देवा, जो मला नीतिमान, जो मला ताणन करतोय, ते माझ्यासाठी अभिषेकाच्या तेलासारखं आहे. ते मला अभिषेकाचं तेल पाहिजे. त्या अभिषेकाचं तेल मी नाही म्हणणार नाही देवा, त्या अभिषेकाच्या तेलाची मला गरज आहे, मला पाहिजे ते. स्तोत्र 145 मध्ये तर एखादं म्हणतो नीतिमान मला ताडण करो, पण ते माझ्या डोक्याला ते एका अभिषेकासारखं उत्कृष्ट तेलासारखं आहे. ते कधीही माझं तेल नको, तो माझं मस्तक कधीही नाही म्हणणार नाही. मला त्याची गरज आहे, मी ते स्वीकारतो. स्तोत्र 145 मध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणत आहे, तो सांगत आहे की देवा ते मला पाहिजे आहे, ते वचन मला पाहिजे, ते शास्त्र मला पाहिजे, ते वचन माझ्या जीवनामध्ये मला काम करणार पाहिजे देवा. मी ते वचन स्वीकारतो देवा, मी ते बोध स्वीकारतो, मी माझ्या जीवनामध्ये ते बोधाला घेतो देवा. मी कधीही नाही म्हणत नाही, मला तो बोध पाहिजे देवा, मला ते ताणन मला पाहिजे. अशा प्रकारे तो म्हणत आहे प्रियानो. अशा प्रकारे त्याविषयी तो सांगत आहे. वचनामध्ये जर आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये तो म्हणत आहे प्रियानो, आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये किती चांगलं आहे त्याचं लागूकरण करणं, ते आपल्या जीवनामध्ये ते आम्ही स्वीकारणं आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे प्रियानो. आहे काय देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत काय? देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये असावं यासाठी आम्ही प्रयत्न करणारे लोक आहोत काय? देवाचं वचनाचं आम्ही चिंतन मनन करणारे लोक आहोत काय? देवाचं वचन आम्ही त्या ठिकाणी स्वीकारणारे लोक आहोत काय? देवाचं वचन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये कार्य करावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी स्वीकारून प्रभूचं वचन आपल्या जीवनामध्ये आम्ही बदलण्यासाठी घेत आहोत काय? स्तोत्र 141 आणि त्या ठिकाणी 5व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिल त्या 5व्या वचनामध्ये काय सांगताय मी वचन पाहूया. स्तोत्र 141 आणि 5 वचन काय सांगताय? नीतिमान मला ताडण करो. तो म्हणतोय नीतिमान मला ताडण करो, मला तो बोध करो, मला वचनातून तो शिकवो. आमचं असं हृदय असलं पाहिजे. जर आत्मिक फळ आमच्या जीवनामध्ये यावी ही जर अपेक्षा आहे तर आमचं असं जीवन असलं पाहिजे की तो नीतिमान मला ताडण करो, मला ते वचन देव, मला माझा दोष दाखवू वचनातून. काय म्हणतोय पुढे तो मला बोल लावो. यस, तरी ती दयाच होईल. होय, तरी ते उत्कृष्ट तेल माझे
पुस्तक नको म्हणणार नाही. ते तेल आहे, ते उत्कृष्ट तेल आहे. नीतिमानाचं जे शब्द आहेत ते त्या ठिकाणी ते तेल आहे, ते नको म्हणणार नाही, मला पाहिजे. किती लोक आज आहेत जे ऐकत आहेत की जेव्हा एखादा देवाचा सेवक त्याचा दोष दाखवेल, त्याला ठिकाणी देवाच्या वचनातून बोध करेल, आत्मिक फळ येण्यासाठी किती लोक म्हणतील की होय मला बोध करा, मला शिकवा, मी बदलतो, मी चेंज होतो, मला शिकवा, मला दोष दाखवा माझे. किती लोक आहेत प्रियानो, किती लोक आहेत. आम्हाला आशीर्वादाची वचनं पाहिजे आहेत, पण आम्हाला दोष दाखवणारी वचनं नको. मग ते लोक मंडळीच्या विरुद्धात, सेवकाच्या विरुद्धात पाठीमागे जाऊन ते कुरकुर करतील. माझा दोष तिने दाखवला, मला अशी बोललेत बघा, मला असं केलं, ते कुरकुर करतील. ते लोक कधीही आत्मिक फळ देणार ते कधी लोक बनणार नाहीत प्रियानो. कधीही आत्मिक फळ ते देऊ शकत नाहीत. त्याच्या जीवनामध्ये कधीही आत्मिक फळ ते येणार नाही प्रियानो, जर त्याच्या जीवनामध्ये जर ती देवाचं वचन स्वीकारत नाहीत. पहिले पेत्र याचा 2 अध्याय आणि 2 आणि 3 वचनामध्ये काय सांगता मी पाहूया. प्रभू कृपाळू आहे, ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी. जर तारणासाठी आत्मिक फळ तुमच्यामध्ये यावं, आत्मिक वृद्धी व्हावी म्हणून काय सांगते पुढे वचन. नूतन जन्मलेला, एक नूतन जन्मलेला म्हणजे एक नवीन जन्मलेलं बाळ तुम्ही पाहू शकताय की ज्याच्यामध्ये आईचं दूध पिण्याची भूक असते. बरेचसे लोक त्या ठिकाणी नूतन बाळासारखं नाही आहेत, त्याला देवाच्या वचनाची भूक नाही अजिबात. जेव्हा त्यांनी सुरुवात केली देवाच्या वचनाची ती भूक होती, पण तो आता नाही आहे. त्यांना संदेश वचन त्यांना कंटाळकानी वाटत आहेत. ते नूतन नवीन जन्मलेल्या बाळासारखी भूक त्यांच्या जीवनामध्ये नाही. आज तुम्ही जर अशा प्रकारे जीवन जगत असाल, ही प्रार्थना प्रभू करा की प्रभू नूतन जन्मलेल्या बाळासारखं हृदय मला तू दे, जो त्या ठिकाणी आपल्या आईच्या दुधासाठी तो भुकेला असतो. मला कधी दूध मिळेल त्याचं लक्ष त्याच्याकडे असतं. काय सांगते पुढे वचनामध्ये. नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा धरा. वचन सांगते जसं ते बाळ दुधाची इच्छा धरते, मला दूध पाहिजे, मला दूध पाहिजे. कदाचित ते रडत असते. मी पाहिलेलं आहे, तुम्हाला लेकरं असतील, माझ्या बहिणीनं माझ्या भावानं तुम्ही पाहिलं असाल, जेव्हा लेकरं रडायला लागते आई त्या बाळाला घेते आणि दूध जेव्हा पाजायला सुरुवात करते, लेकरू शांत होतं, कारण त्याला माहित आहे मला आता भूक लागल्या, माझी आई मला त्या ठिकाणी दूध देईल. निरा त्या ठिकाणी दुधाची, निर्याचं तर प्युअर दुधाची त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी अपेक्षा करत आहे काय. आम्ही लहान बाळासारखं, नूतन जन्मलेल्या नवीन जन्मलेल्या बाळासारखं आमचं हृदय आहे काय देवाच्या वचनाविषयी. ताण आहे काय, भूक आहे काय, पाणं किती महत्वाचं आहे प्रिय लोकांनो. वचन सांगते आत्मिक वृद्धी व्हायची आहे काय, अशीच वृद्धी होत नाही. मी बायबल स्कूलला 4 महिने जाऊन आलो, 4 वर्ष जाऊन आलो, त्याच्यानंतर आल्यानंतर मी कधी अभ्यास करणार नाही पवित्र शास्त्राचा, मी कधी त्याचं चिंतन मंथन करणार नाही आणि माझी आत्मिक वृद्धी झाली अजिबात नाही. अशा लोकांची कधीही आत्मिक वृद्धी होणार नाही. याचा अर्थ असं मला नाही सांगायचं की तुम्ही बायबल स्कूलला जाऊ नका, जावा, पण तुम्ही स्वतः प्रभूच्या सानिध्यात बसून किती दिवस किती वेळ चिंतन मनन करणारे लोक आहात हे तपासणं महत्वाचं आहे प्रिय लोकांनो. नूतन जन्मलेल्या बाळासारखी ती जी त्याला इच्छा असते मला दूध पाहिजे, तसं देवाच्या वचनाविषयी तुमच्यामध्ये भूक असू दे. या ठिकाणी पेत्र लोकांना तो सांगत आहे प्रियानो. 2 करीन याचा 9वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय सांगते. 2 करीन याचा 9वा अध्याय 10वं वचन. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो, तो तुम्हाला बी पुरवेल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढवेल. तुमच्या नीतिमनाचं जर फळ वाढवायचं आहे, आत्मिक फळ जर वाढवायचं आहे, तर देवाचं वचन घ्या. देवाचं वचन घ्या. वचन सांगते तुम्हाला तो बी पुरवेल. बरेचसे लोक बी म्हटलं ना, बरेचसे लोक देवाच्या त्या वचनाचा कधी कधी गैरअर्थ सुद्धा काढतात, फक्त एका गोष्टीसाठी, पैसे. देवा मला पैसे पुरवेल, ते पैसे आम्ही इन्व्हेस्ट करायचे, ह्याच्यात करायचे, त्याच्यात करायचे आणि मग तो आमची बहुगुणित करेल, आम्हाला त्या ठिकाणी फ्लॅट वाढतील, आमचे हे वाढेल, आमचं ते वाढेल. बरोबर आहे, पैसे पण आहेत, परंतु वचनाविषयी आम्ही कधी विचार केलाय काय. देव मला बी देईल, एक वचन देईल, ते वचन घेऊन मी त्याचं चिंतन मनन करेल आणि ते वचन माझ्या जीवनात मी पेरेन आणि ते वृद्धिगत व्हावं, ते वाढावं, तिचं झाड यावं, यासाठी मी प्रयत्न करेन. असे किती लोक आहेत प्रियानो, असे किती लोक आहेत जे त्याचा विचार करतात की होय माझ्या जीवनामध्ये ते वचन जे पेरेल आहे ते वाढलं पाहिजे, वृद्धिगत झालं पाहिजे, त्याचं फळ आलं पाहिजे, ते मल्टिफाय झालं पाहिजे. यासाठी आम्ही प्रभूकडे किती लोक आहेत ते वचन मागणारे.
बरेचसे लोक जेव्हा पवित्र शास्त्र वाचतात, डोळे बंद करतात आणि उघडतात, कुठलाही अध्याय वाचतात, त्यांना त्या ठिकाणी काही तर वाचायचं असतं. मोठा अध्याय आला की लोक वाचत नाहीत. मोठा संदेश आला की लोकांना कंटाळवाणा वाटतो. एक व्यक्ती म्हटला, हा मोठा संदेश मला कंटाळवाणा आहे. त्या व्यक्तीचं जीवन आम्ही पाहिलं, कधीही त्याच्या आत्मिक जीवनामध्ये वृद्धी झाली नाही त्याची. कधी तो आत्मिक ज्या लेवलला जाय पाहिजे तो लेवलला गेला नाही. आमच्या जीवनामध्ये आत्मिक फळ येण्यासाठी देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये आहे काय? याकोबाच्या पहिल्या अध्यायामध्ये 21 वचन काय सांगतं? याकोब याचा पहिला अध्याय 21 वचन. म्हणून सर्व मलिनता व जर आमच्या जीवनातील सर्व मलिनता काढून टाकायची आहे, फळ येऊ नये म्हणून ज्या रीतीनं झाडाची छाटणी केली जाते, कीटकनाशक लावली जातात, काळजी घेतली जाते, तसेच आत्मिक जीवनामध्ये ती जर आमच्या जीवनात फळ यावं म्हणून कोणकोणत्या गोष्टी काढण्याचं आवश्यक आहे. वचन सांगते म्हणून सर्व मलिनता, सर्व त्या ठिकाणी पापाच्या गोष्टी, पुढं व उचंबळून आलेला दुष्ट भाव, सर्व दुष्ट भाव जर तुमच्या जीवनातून निघून जावा, सर्व मलिनता निघून जावावी. त्या ठिकाणी याकोब काय सांगत आहे मंडळीला? पुढं दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचन सांगते जे वचन आहे, जे वचन तुमच्याकडे आलेलं आहे, मलिनता काढायची आहे, दुष्ट स्वभाव काढायचा आहे, दुष्ट वागणं काढायचं आहे, आत्मिक फळ येऊ नये म्हणून ज्या ज्या दुष्टाच्या गोष्टी काढायच्या आहेत, तर माझ्या प्रिय लोकांनो, वचन त्या ठिकाणी स्वीकार करा. ते वचनामध्ये मुळावलेला असा वचनाचा स्वीकार करा, असं देवाचं वचन सांगतंय. आमचं जीवन एका बोट सारखं आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थिती येतात, समुद्राच्या लाटासारखं, वादळासारखं हेलकावे खायला लागतात. आणि ज्या हेलकावे खायत असताना ते स्थिर व्हावं यासाठी ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देवाचं वचन आहे, ते कधी हेलकावले काना नाहीत परिस्थितीमुळं, ते उभा राहतील. त्यांच्या जीवनाचा प्रवास ते पूर्णपणे सुखरूपपणे कंप्लीट करतील. प्रिय लोकांनो, म्हणून लक्षात ठेवा माझ्या प्रिय लोकांनो, की उचमळ्यानं आलेला त्या ठिकाणी स्वभाव, त्या दुष्ट पाव आम्ही आमच्या जीवनामधून काढून टाकूया. त्या गोष्टी आम्ही त्याग करूया. आम्ही समर्पणाद्वारे प्रभूच्या समोर येऊया, की देवा मी वचनाचा स्वीकार करतो. देवा माझं वचन जे तू मला देणार आहेस मी स्वीकारतो. मी आजपासून वचनाचं चिंतन मनन करीन देवा, वचनावरती मी लक्ष लावीन देवा, वचन मी स्वीकारीन देवा. जेव्हा तेव्हा तो सेवक वचन सांगेल मी लक्ष देईन मंडळीमध्ये. मी तेव्हा वचनासाठी मी भुकेला असेल, लहान लेकरासारखा मी थांबलेला असेल. मला ते वचन पाहिजे देवा, मला ते वचन पाहिजे. वचन जर तुम्हाला समजत नाही प्रियानो, तर ते वचन समजून घेणे सुद्धा किती महत्वाचं आहे. कारण मत्तईच्या 13व्या अध्यायामध्ये जर 19 वचन सांगते की सैतान आपल्या जीवनातील ते वचन कधी हिरावून घेऊ शकतो. जर आम्ही ते वचन एखादं शिकवलं जाते ते आम्हाला समजत नाही, त्यावेळी वचन काय सांगते? मत्तई याचा 13वा अध्याय 19 वचन. कोणी राजाचे वचन ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तो हा आहे. का वचन आमच्या जीवनामध्ये सैतान चोरून घेतो? कारण जेव्हा मला वचन समजलं नाही तर आम्ही लक्ष देत नाही, आम्ही सोडून देतोय. नाही समजलं राहू दे, संदेश नाही समजला राहू दे. किती लोक आहे जेव्हा समजत नाही विचारतात, ब्रदर आज संदेश जो सांगितला पाळक साहेबांनी जरा मला समजून सांगा. आज जो संदेश मी ऐकला ना जरा मला समजून, आज जे वचन आज वाचलं ना मी, मला जरा समजून सांगा, मला समज नाही. किती लोक आहे. आणि मग ते नाही समजलं राहू दे, बंद करूया. कशाला फोन लावायचा? ती माझ्याविषयी काय विचार करतील, मला काय म्हणतील, अरे ती काय म्हणतील, काय विचार करतील, याच्यापेक्षा सैतान जे वचन हिरावून गेल याच्याकडे लक्ष दे माझ्या भावा, याच्याकडे लक्ष दे माझ्या बहिणी. ज्या मंडळीमध्ये तुम्ही जात आहात, लक्षात ठेवा, तिथं जर वचन शिकवलंय तुम्हाला समजत नाही, विचारा तुमच्या पालकाला, विचारा त्या मंडळीतील वडील लोकांना, पुढारी लोकांना, ब्रदर सिस्टरना जे आत्मेमध्ये वाढलेले आहेत, हे वचन मला समजलं तर मला शिकून सांगा, मला समजून सांगा हे वचन. जर वचन तुमच्यामधले हिरावलं जाऊ नये म्हणून प्रियानो, तो वचन सांगतंय त्या राजाने वचन सांगितलं पण त्यानं समजून घेतलं नाही. मग 13:19 प्रमाणे ते वचन जर तुम्ही समजून घ्याल तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही आशीर्वादित होशील. आत्मिक फळ देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल. मी प्रार्थना करणार आहे आज की ज्यांना ज्यांना प्रभूचं वचन समजत नाही, इफिस 1:17 प्रमाणे प्रभूनं ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. ओ राबान देवे शेखे रे बेरे, या मी प्रभूच्या समोर जाऊया,
आम्ही आमचे गुडघे त्या ठिकाणी टेकूया, आम्ही प्रार्थनेमध्ये जाऊया, आमचे नेत्र आम्ही बंद करूया, आपले हात उंच करूया आणि म्हणा की पवित्र आत्म्या मला वचन समजण्यासाठी मला अंतःकरण दे. इफिस 1:17 प्रमाणे मला ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा दे. मला ज्ञानाच्या आणि प्रकटीकरणाच्या आत्म्यानं भर, मला ज्ञानाच्या आणि प्रकटीकरणाच्या आत्म्यानं भर, मला ज्ञानाच्या आणि प्रकटीकरणाच्या आत्म्यानं भर. माझी बोल माझ्याशी बोल. पवित्र आत्म्याला सहाय्य कर, मला सहाय्य कर. पवित्र आत्मा मला सहाय्य कर, मला सहाय्य कर. आपले नेत्र बंद कर, इकडे तिकडे पाहू नका, इकडे तिकडे लक्ष देऊ नका. मोबाईल कर पाहायची गरज नाही, तुम्ही प्रभूकडे पहा. कोणत्या मनुष्याकडे नव्हे, स्वर्गाकडे पहा. सहाय्य त्याच्यापासून येतं. मी कोणी नाही, मी एक मध्यस्थी आहे. पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे, तुम्हाला तो शिकवेल. माझी प्रार्थना आहे की परमेश्वर इफिस 1:17 पण तुम्ही ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या आत्म्याने या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये आम्ही आमंत्रित करा की पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा. आपले हात उंच करा, आपले हात उंच करा. प्रेमाच्या ठिकाणी तुम्ही आहात आणि इफिस 1:17 प्रमाणे ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा आत्मा मागा. ओ देवा, मला ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या आत्म्यानं भर. ओ राबा शेख केंदे रे बासाबा, मला ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा आत्मा तू दे, मला ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा आत्मा तू दे, मला ज्ञानाच्या प्रकटीकरणाचा आत्मा तू दे. भर 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 भर. मी प्रार्थना करताय देवा. ओ जे आज तुझ्याकडे मागत आहे देवा, त्यांना भर. इफिस 1:17 पण ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या आत्म्यानं पवित्र आत्म्याचा प्रकाश त्याच्यावरती प्रकाश होऊ दे, पवित्र आत्म्याचा प्रकाश त्याच्यावरती प्रकाश होऊ दे, पवित्र आत्म्याचा प्रकाश त्याच्यावरती प्रकाश होऊ दे. प्रत्येकाला भर बाबा, प्रत्येकाला. राबा शाकांदा राबा साबा राबा यांताबा शेखेरे बे. थँक यू लॉर्ड. ये जीसस. रूए पाक खुदा बंदा तू ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये मदत ताबा घे. मला भर इफिस 1:17 प्रमाणे ज्ञानाच्या आणि प्रकटीकरणाच्या आत्म्याने. रूए पाक खुदा बंदा तू Yes Lord. जान जिस्म और रूह में तू बस जा. Yes Father. पवित्र आत्म्याला आमंत्रित करा. जिथे तुम्ही आहात त्याला आमंत्रित करा. माझा ताबा घे. इफिस 1:17 पण ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या आत्म्याला भर. ओ रिकामांदे बाशाका बासाबाला आंदे यासो. Yes, Lord. Yes, Lord. Yes, Lord. आते बंधन सारे ये Jesus. गिरते जाते हैं, गिर जाते हैं. रूह के शोले ये Jesus. कलब Yes, Lord. जब आते हैं, आते हैं. बंधन Oh, yes, Master. सारे रियांदे माशेके. गिरते जाते हैं, गिर जाते हैं. रुआ. पवित्र आत्मा तुमचा ताबा घेऊ दे. रुआ. रुआ. रुआ.
पित्या मी प्रार्थना करतोय देवा, आज ज्याने ज्याने प्रभू समर्पण केले वचनासाठी देवा, ओईपीस 1:17 प्रमाणे ज्या ज्ञानाच्या प्रकटीकरणाच्या आत्म्यानं प्रत्येकाला भर देवा, ज्या ज्ञानाचं प्रकटीकरणाचा आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करू देवा, जे ते वचन वाचतील वचनाचं प्रकटीकरण त्यांना मिळू दे, वचनासाठी ताण असू देवा, वचनामध्ये ते मुळावलेले असू द्यात, वचनामध्ये परमेश्वर पित्या उभारलेले ते असू द्यात, यासाठी मी प्रार्थना करताय देवा. वचन हिरवून घ्या, दुष्टाला मी धमकावतो येशूच्या नावात, झोपेच्या आत्म्याला धमकावतो येशूच्या नावात, कंठाण्याच्या आत्म्याला धमकावतो येशूच्या नावात, येशूच्या रक्ताखाली प्रत्येकाचं जीवन जागतो देवा, प्रकटीकरण त्यांना येऊ दे, वेगवेगळ्या गोष्टीचं रहस्य त्यांना समजू देवा, त्यासाठी प्रार्थना करताय प्रभू. धन्यवाद आमच्याशी असतो बोलल्याबद्दल, प्रत्येकाला तो स्पर्श करायला मी विश्वास ठेवतो देवा. पवित्र आत्म्याची द्वारे प्रत्येकाच्या जीवनातील आळस बंधनं तुटली, त्यासाठी धन्यवाद देतो पित्या. सर्व आदर आणि महिमा तुला. योहान 14:14 माझ्या नावात जे काय मागा ते करीन, आम्ही मागितले दिलंस धन्यवाद. ही प्रार्थना मी येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. मी परमेश्वर धन्यवाद देतो. आज नक्कीच परमेश्वर आमच्याशी बोललेला आहे प्रियानो. हे देवाचं वचन जर तुम्हाला स्पर्श झाला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा, इतर लोकांना शेअर करा. जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आणि आमचा फोन नंबर दिलेला आहे तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी, प्रार्थनेसाठी. तुम्ही नक्कीच आम्हाला फोन करू शकता. परमेश्वर देवा आपण प्रत्येकाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड.